बातमीदाराकडे शब्द आहेत, आपल्याकडे कॅमेरा. सगळा विषय एका फोटोत कसा कव्हर करता येईल याचा विचार करायचा. सर उघडायचा ना. तुमचे फोटोज, तुमच्या फोटो स्टोरीज सगळं रोज फॉलो करतो. तो माणूस मला मारत होता ना, तेव्हाचे पण काही फोटो मिळाले. फोटो मिळाला नाही, काढला म्हणायचं. रागिणी. सिद्धार्थ. इंग्लिश कसं आहे तुझं? ओके सर, म्हणजे ठीक आहे. मराठीच आहे पण एका वाक्यात 4 शब्द इंग्लिश बोलते. यू नो हाव इट इज. आपलं आयुष्य हे आपल्या फील्डचं प्रतिबिंब आहे. कधी कोणाबरोबर कुठली घटना घडेल कशाचा अंदाज बांधता येत नाही. अचानक फोन करून सांगतेस की लंडनला शिफ्ट होतोय म्हणून, मला विचारायला पाहिजे ना. बँगलोर काय लंडन काय, कुठे भेटतोय आपण? तुझ्याशिवाय आम्ही दोघी सुखात आहोत ना, ह्याचं जास्त दुःख आहे तुला. तो जो फोटो आहे त्यात तुमची बायको आणि मुलगी आहेत का? उशीर झालाय, तू जाणार आहेस का? निघतो. इगो आणि एरोगन्स मध्ये ना गावान बसला सगळं. तुमच्या मनात आलं की माणसानं ठेवता, मनात आलं काढून टाकता. माणूस म्हणजे काय झाडपाला वाटला का तुम्हाला? हे चल. कुठेही गेला ना तर पहिल्यांदा फोटो हातात घ्यायचे. समोर ऍक्सिडेंट जरी झाला तरी आधी फोटो काढायचे. मला एवढंच कळते की ऍक्सिडेंट झाला असेल तर आधी मदत करायला पाहिजे ना. फोटो आपण नंतर काढू शकतो. सेन्सिटिव्ह विषय कव्हर करताना एकाच वेळी आपल्याला चांगला माणूस आणि चांगला फोटोग्राफर होता येत नाही. आणि तशी वेळ आली तर चांगला फोटोग्राफर व्हायचं, ते आपलं काम आहे.